अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुढे येथील वामनदास प्रकर्षांची पुस्तके वाचण्यात घेतली आहेत. सध्या आपण परमपूज्य श्री दादा कोळे महाराज यांनी लिहिलेले जगांचे केल्या स्मरण हे पुस्तक पाहत आहोत. आज काल आपण रूप संयमाची सिद्धी पाहिली. आज अहंकाराचे काठिण्य विरते याबद्दल परमपूज्य दादा काय म्हणतात ते पाहूया. आता या पुढील भाग म्हणजे या स्मरणाची लक्षणे कोणती, हे स्मरण योग्य रीतीने होते आहे की नाही हे समजण्यासाठी त्यांची जी लक्षणे आहेत ती व्यवस्थित समजली तर ते कसे करायचे हे समजून घेता येईल. या स्मरणाचे पहिले लक्षण असे आहे, जे ते स्मरतेने आदरे सभाव्य तालिके बरे बंद काठिण्य विरे जो काठिण्य विरे अहमभावाचे. आपल्या ठिकाणी जो अहंकार भरलेला असतो त्या अहंकाराचे काठिण्य विरणे आवश्यक आहे. माऊलींनी विरे असा फार मजेशीर शब्द वापरला आहे. हे काठिण्य एकदम उडून किंवा संपून जात नाही, तर ते विरत जाते. बसकभर मीठ पाण्यात टाकल्यावर जसे विरत जाईल तसे अहंकाराचे काठिण्य हळूहळू विरत जाते. आपण आज बैठकीस बसलो आहोत आणि उद्या अहंकार गेला हे शक्य नाही. माऊलींनी त्यावर आणखी एक सुंदर ओवी सांगितलेली आहे. ते म्हणतात, सुक्षेत्राने बोलटे बीजही केले घुबटे ही कतरी अलोट भेटे परी वेळेची गाळ. त्यांनी सर्वसाधारण साधकांसाठी नियम सांगितला आहे. उत्तम सुपीक अशा जमिनीत उत्तम बी पेरले, त्याची उत्तम मशागत केली तर ती पीकही उत्तम येईल. परंतु त्याकरता काही काळ लोटणे आवश्यक आहे. आज पेरले तर उद्या उगवणार नाही. म्हणून हा नियम आहे की बैठकीने हळूहळू सर्व काही होत जाते. परमपूज्य श्री गुरुणी महाराजांचे हेच सांगणे असायचे की केवळ डोळे मिटून बसण्याचे सर्व काही हळूहळू होत जाईल. साधकाच्या अधिकार भेदाने ते होण्याचा काळ व कमी अधिक होऊ शकतो. साधकांचा अधिकार भेद. उदाहरणार्थ, आपण जर कापूर पेटवला तर त्याला काडी लावायला अवकाश तो दुर्गण पेट घेईल. त्याऐवजी शेणाची गोवरी पेटवली तर तिला वारा घालून पेटेपर्यंत वाट पाहावी लागेल आणि शेणाचा जो पेटवायला झाला तर आणखी खूपच वेळ लागेल. तसे जे उत्तम अधिकारी आहेत त्यांना गुरुवाक्य कानेपर्यंत क्षणी पूर्णत्वाची अनुभूती येते. जे मध्यम अधिकारी आहेत ते हळूहळू जातात आणि आपण जे मंद अधिकारी आहोत त्यांना खूप वेळ लागतो. म्हणून योगबीज ग्रंथामध्ये त्यांनी 2 मते सांगितले आहेत. एक कर्कटक मत व दुसरे काकमत. कर्कटक मतानुसार या जन्मात हळूहळू साधना करत आत्मसाक्षात्कार होणे आणि काकमत म्हणजे अभ्यास पूर्ण न झाल्याने जन्मानंतर हळूहळू सिद्धी होणे. असे दोन्ही भेद आपल्या साधनेत पाहण्यात येतात. म्हणून माऊलींनी सांगून ठेवले आहे की पीक तरी अलोट भेटे तरी बेळे की का. कारण अहंकाराचे काठिण्य हळूहळू विरत जाते. परमपूज्य श्री मामा म्हणायचे, आपण एखादे वस्त्र रोज नेसले, रोज वापरले तरी त्याला विरायला अवकाश लागतो. त्याचप्रमाणे आपल्या नियमित साधनेने ते अहंकाराचे कठीणपण थोडे विरत जाते. विविध मानसिक क्रिया. या साधनेचे वैशिष्ट्य असे आहे की भगवती शक्ती तुमच्या ठायी असलेल्या मूळ अहंकाराचा वाढूच देत नाही, त्याला कमी करत जाते. म्हणून त्या अहंकाराचे पोषण करणारे बाहेरचे जे काही संस्कार असतात ते संस्कार ती ताबडतोब काढून टाकते. व्यवहारी उदाहरण घ्यायचे असल्यास असे म्हणता येईल की आपण टेप रेकॉर्डरवर टेप केलेली गोष्ट नको असल्यावर पुसून टाकतो, त्यावेळेस ती टेप पुन्हा कोरी होते. त्याचप्रमाणे तुमचे चित्त दैनंदिन व्यवहारातले अहंकाराचे पोषण करणारे
जे अनुभवी संस्कार घेते ते ही भगवती शक्ती ताबडतोब काढून टाकते. आपल्यालाच मात्र वाटत राहते की असे विचार साधनेच्या वेळी आपल्या मनात का येत आहेत. अतिशय खरे त्वरेने असे विचार येत राहतात व ते अनंत प्रकारचे असू शकतात. एकदा आपल्या एक गुरु भगिनी परमपूज्य श्री मामांकडे आल्या व म्हणाल्या, मी रोज साधना करते, साधना चांगली होते, परंतु मनामध्ये खूप विचार येतात. मामा म्हणाले, येऊ देत की, तुला काय करायचे, श्रेष्ठपणे काय होते ते बघायचे. पण त्या भगिनी म्हणाल्या, एरवी कधी काही होत नाही, पण बैठकीत बसल्यावर शेजारलेला कांदे, बटाटे, तेल जे काही उसने दिले असेल ते सगळे आठवते. मामा म्हणाले, असे आठवले तरी हरकत नाही, पण बैठक सोडून ते मागायला जाऊ नकोस. कोणत्या प्रकारची वासना संस्कार भगवतीने काढावी याला गणना नाही. अनेक प्रकारचे संस्कार जे तुम्हाला या प्रपंचामध्ये गुंतवून ठेवतात, तुमच्या अहंकाराचे पोषण करतात, ते सगळे संस्कार ही भगवती धुवून काढते. स्वच्छ कपडा असेल तर त्याला नुसते पाण्यातून बुडवून काढले तरी चालते, पण त्याला जर ग्रीस, ऑइल इत्यादीचे पक्के डाग पडले असतील तर त्याला धोपटून धुवावे लागते. ही भगवती आपल्या चित्ताला आपटून आपटून धुत असते. म्हणून जव काठिण्य विरे अहमभावाचे येथे महावींच्या शब्दात खुबी आहे. जसा विरे हा शब्द त्यांनी वापरला तसा जव हा शब्द वापरला. इथे जव या शब्दाचा अर्थ जोपर्यंत असा आहे. ज्या प्रमाणात अहंकाराचे काठिण्य विरत जाईल त्या प्रमाणात चित्ताला सात्विकता यायला लागेल. सबाह्य सात्विके भरे म्हणजे पहिल्यांदा ते काठिण्य विरायला लागते व त्या प्रमाणात सात्विकता ते काठिण्य विरल्यावर चित्तात भरायला लागते. त्या प्रमाणात सुखाचा अनुभव मिळतो. तेन स्मरतेच स्मरतेने आदरे स्वभाव्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहमभावाचे. परत या ओळीत एक खुबी आहे. ज्यांनी स्मरतेने असे म्हटले आहे याचा अर्थ असा की त्या भगवती शक्तीच्या कृपेने हे स्मरण होते, तिच्या कृपेने हे स्मरण झाले व तिनेच ते करून घेतले म्हणून स्मरतेने असे म्हटले आहे. ही या स्मरणाची पहिली खूण आहे. स्मरण झाले की अहंकाराचे काठिण्य फिरतेच म्हणून समजा. अकबराची गोष्ट. अहंकाराबाबत अकबर बादशहाची एक गोष्ट सांगतात. हा एकदा वनात शिकारीला गेला होता. संध्याकाळी नमाजाची वेळ झाली म्हणून तो रानामध्ये एके ठिकाणी आसन टाकून नमाजाला बसला. तो नमाजाला खाली झुकला इतक्यात त्याच्या अंगावर कोणीतरी पाय दिल्याचे जाणवल्यामुळे तो ताडकन उठून बसला. पाहतो तर एक स्त्री घाई गडबडी तिथून पुढे चालली होती. नमाजात असल्यामुळे तो काहीच बोलला नाही. नमाज संपला आणि ती स्त्री त्याला परत येताना दिसली. तो तिला थांबवून म्हणाला, तुला कळत नाही, मी नमाजाला बसलो होतो आणि तू चक्क माझ्या अंगावर पाय ठेवून निघून गेलीस. ती स्त्री म्हणाली, क्षमा करा, पण मला तुमच्या अंगावर मी पाय दिल्याचे आठवत नाही. बादशाह म्हणाला, तू कुठे निघाली होती? ती म्हणाली, फार दिवसांनी माझा प्रियकर मला भेटायला येणार होता, त्याला भेटायला चालले होते. पण खावील तुम्ही काय करत होतात? बादशाह म्हणाला, मी नमाज पढत होतो. त्यावर ती म्हणाली, एका साध्या मर्ज प्रियकराच्या भेटीच्या आतुरतेने मी माझे देहभान विसरले. माझ्या पायात घुसलेले काटे याची साक्ष आहे. त्यांचीही मला जाणीव झाली की कदाचित ह्याच आवेशात आपल्याही अंगावर माझा पाय पडला असेल, पण मला त्याची जाणीव नाही. पण तुम्ही तर साक्षात भगवंताच्या स्मरणार्थ नमाज पढत होतात, त्याच्या भेटीसाठी प्रार्थना करत होतात. तुम्हाला कशी जाणीव झाली की तुमच्या अंगावर पाय दिला म्हणून? अकबराने तिला दंडवत घातला व म्हणाला, तूच माझी गुरु आहेस, आज तू मला शिकवलेस. असे वास्तविक स्मरण होत असताना तुमचे देहभान हरपते. तेच स्मरतेने आदरे सभाया सात्विके भरे जव काठिण्य विरे अहमभावाचे.
आणि ज्या प्रमाणात तुमचा अहंकार विरेल त्या प्रमाणात देहभान हरपले आहे. म्हणून माऊलींनी